त्यासाठी डॉक्टर तुम्हाला हेल्प करू शकतात आणि स्टेप बाय स्टेप अप्रोचनी तुम्ही पुढे जाऊ शकता अंटिल यू गेट द प्रॉपर सक्सेस ऑफ दॅट. तर डॉक्टर तुम्हाला पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअलाइज केस पाहून या पद्धतीने सल्ले दिले जातात, कुठले मेडिसिन्स इंजेक्शन्स यामध्ये वापरायचे. नमस्कार, मी डॉक्टर सारिका दहीफळे. मी एक गायनेकोलॉजिस्ट आणि फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून गेली 15 वर्ष काम करत आहे. माझं क्लिनिक कोरल वुमन्स अँड चाइल्ड केअर क्लिनिक वाणेर येथे मी मागचे 10 वर्ष झालं काम करते. आज आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे जनरल टर्म्समध्ये PCOS किंवा PCOD याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे डिसीज नसून आपण त्याला एक सिंड्रोम असं पर्टिक्युलरली म्हणतो, कारण हा एक आजार नसून याच्यामध्ये बरेच सारे सिम्पटम्स जे पर्टिक्युलरली ॲज अ फिमेल किंवा एखाद्या स्त्रीत्वाला चॅलेंज करणारे ठरू शकतात. म्हणून या एक आजारांचा समूह असं आपण ह्याला म्हणू शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा आजार पर्टिक्युलरली पाहायला गेलं तर आधीच्या काळामध्ये जवळपास 1 ते 2% स्त्रियांमध्ये भेडसावत होता, पण आता याचं प्रमाण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये वाढलंय. जवळपास 10 मुलींमागे 1 मुलगी PCOS किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज या आजाराने आता ग्रासली गेलेली आहे. म्हणूनच आपण या आजाराची प्रमुख लक्षणे, त्याचं निदान किंवा इन्व्हेस्टिगेशन्स आणि त्याचे दूरगामी होणारे एखाद्या स्त्रीच्या शरीरावर होणारे परिणाम याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे नेमकं काय असतं आणि प्रत्येकच अनियमित पाळी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं गणित आहे का, हे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा ढोबळमानाने पाहायला गेलं तर एखाद्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये जास्त प्रमाणामध्ये अंडी असणं याला आपण म्हणतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज जनरली प्रत्येक फिमेलला 2 अंडाशय आणि त्याच्यामध्ये एका सर्टन अमाऊंटमध्ये अंडी असतात आणि ह्याला आपण स्त्रीबीज असं म्हणतो. पाळी सुरू झाल्यापासून ते पाळी संपेपर्यंत दर महिन्याला एक अंड बनणं आणि ते स्त्रीबीज रप्चर होणं किंवा ओव्ह्युलेशन आपण या प्रक्रियेला असं म्हणतो. ही प्रक्रिया अव्याहतपणे एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये घडत असते. पण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा PCOS यामध्ये याच हार्मोनल मध्ये थोडीशी गडबड झाल्यामुळे ओव्ह्युलेशन ही प्रक्रिया घडली जात नाही आणि या स्त्रीमध्ये एकाच अंडाशयामध्ये म्हणजे दोन्ही अंडाशयामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये अंडी दिसतात. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये क्वांटिटी अतिशय जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्या प्रमाणात क्वालिटी नसल्यामुळे दर महिन्याला जे ओव्ह्युलेशन होतं ते ओव्ह्युलेशन घडलं जात नाही. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आजार असलेल्या महिलांमध्ये पाळी लांबणे, पाळी सर्टन दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जाणे किंवा कमी प्रमाणामध्ये जाणे, पाळीच्या नियमित तक्रारी, काही फिमेल्समध्ये 1 महिने 2 महिने किंवा गोळ्या खाल्ल्याशिवाय पाळी न येणे अशा पद्धतीचे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा इरेग्युलर पिरियड्सच्या तक्रारी जाणवू शकतात. फक्त अनियमित पाळी असं या आजाराचं स्वरूप नसून यामध्ये फिमेल्सच्या तोंडावर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ॲक्ने किंवा पिंपल्सचं प्रमाण जाणवणं, हेअर लॉस होणं, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ ज्याला आपण हिरसुटिझम असं म्हणतो, म्हणजे फेशियल हेअर जास्त प्रमाणामध्ये येणं, अम्बिलिकल हेअर्स जास्त प्रमाणामध्ये येणं हे या आजारामध्ये जाणवतं. तसेच अंगावर काही काळे चट्टे पर्टिक्युलरली मानेच्या भोवती हे या आजारामध्ये जाणवतात. त्याला आपण अखांथसिस निग्रिकान्स असं मेडिकल टर्म्समध्ये म्हटलं जातं. पर्टिक्युलरली कुठलीही महिला किंवा फिमेल इरेग्युलर सायकल्ससाठी जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला त्यांच्या हिस्ट्रीवरून जनरली अंदाज येतो की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजची ही पेशंट असू शकते. पर्टिक्युलरली पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजमध्ये प्रत्येकच महिला ही जाडेपणा किंवा ओबेसिटीची शिकार नसते. काही फिमेल्स थिन पण असू शकतात. त्यामुळे प्रॉपर डायग्नोसिस होणं या आजाराचं खूप जरुरीचं आहे. तरच त्याच्यावरची आपल्याला उपचार आणि त्याच्या दूरगामी होणाऱ्या परिणामाबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे एखादी महिला वयात येते किंवा पिरियड्स जेव्हा एखाद्या मुलीला चालू होतात तेव्हापासून वयाच्या पहिल्या 4-5 वर्षापर्यंत पाळी अनियमित असणे हे ॲब्सोल्युटली नॉर्मल लक्षण आहे. कारण कुठला पण ओव्हेरियन ॲक्सेस मॅच्युअर व्हायला शरीराला किंवा अवयवांचा विकास होण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ देणं गरजेचं पडतं. या कालावधीमध्ये जेव्हा मुली जास्त प्रमाणामध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा जंक फूडचं सेवन करतात अशा वेळेला सुरुवातीच्या 4-5 वर्षानंतर पण पाळी त्यांच्यामध्ये इरेग्युलर राहते. त्यावेळेला आपल्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आहे की नाही हे पाहणं गरजेचं ठरतं. तसेच ज्या महिला आपल्याकडे पर्टिक्युलरली ॲज आय एम अ फर्टिलिटी कन्सल्टंट आय सी मेनी वुमन हू आर कमिंग फॉर इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व
या कारणांसाठी आपल्याला जेव्हा दाखवायला येतात त्यावेळेला त्यांचं निदानमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा एक प्रमुख घटक असतो. म्हणजे अनओव्युलेटरी फॅक्टर हा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 60 to 70% पीपल पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजचे शिकार असतात. तर ह्याचं लक्षणं तर मी तुम्हाला सांगितली जवळपास, पण हे निदान करणं हे खूप गरजेचं आहे. तर पर्टिक्युलरली जेव्हा पण एखादी फिमेल दाखवायला येते तर अशा वेळेला आम्ही त्यांना सोनोग्राफी, बिकॉज या आजाराचे 2 प्रमाणामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन्स करतो, 2 प्रकारामध्ये. वन इज सोनोग्राफिकल असेसमेंट अँड अदर वन इज ब्लड किंवा बायोकेमिकल असेसमेंट असं म्हटलं जातं. तर सोनोलॉजिकल असेसमेंटमध्ये आपल्याला अंडाशयांवर सूज दिसणे किंवा बल्की ओव्हरीज एकाच क्रॉस सेक्शनमध्ये किंवा जेव्हा आपण एखादा सोनोलॉजिकल पिक्चर घेतो त्याच्यामध्ये अंडाशयामध्ये जास्त प्रमाणामध्ये अंडी दिसणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हरीचा व्हॉल्यूम, ज्याला आपण अंडाशयाची साईज ढोबळमानाने पाहिलं तर सूज येणे ज्याला आपण म्हणतो, या गोष्टी आपण सोनोग्राफीवर असेस करतो. आणि याच्यासोबतच आपण पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी स्त्रियांचे पर्टिक्युलरली या आजाराशी रिलेटेड असलेले सगळे हार्मोन्स चेक करतो. या दोन्ही गोष्टींचं जेव्हा कोरिलेशन होईल तेव्हाच आपण एखाद्या फिमेलला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आहे असं आपण म्हणू शकतो. तर या इन्व्हेस्टिगेशनचे जेव्हाही तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हा डॉक्टर तुम्हाला इन्सिस्ट करतील की अशा पद्धतीच्या तपासण्या करणं गरजेचं का ठरतं, कारण आजाराचं डायग्नोसिस आणि त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या शरीरावर कितपत आणि किती प्रमाणामध्ये होणार आहेत, तुमची मॅनेजमेंट कशा पद्धतीने ठरणार आहे, हे सगळं या बायोकेमिकल असेसमेंट किंवा हार्मोनल इन्व्हेस्टिगेशन्स यावर प्रामुख्याने ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी फिमेल पर्टिक्युलरली ओबेसिटी घेऊन येते आणि जरी सगळ्या बाकीच्या टेस्ट नॉर्मल आल्या तरी सुद्धा ओबेसिटी हा सुद्धा एक इंडिपेंडंट फॅक्टर असतो जो तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स करवतो. आणि याच्यामुळे वयाच्या 12व्या वर्षापासून ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा कधीही होऊ शकतो. त्यामुळे जसं डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे तसंच आता पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा एक लाईफस्टाईल डिसीज मानला जातो. कारण हा काही ड्रेडफुल आजार नाहीये किंवा जीवघेणा आजार नाहीये जो आजार झाला की तुमच्या लॉंगिव्हिटीवर किंवा तुमच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होईल. पण हा एक लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे हळूहळू तुमची जे सर्वायवल किंवा तुमची लाईफ जगण्याची जी हे आहे ग्रुप आहे किंवा लाईफ जगण्याबद्दलचा एक जो दृष्टिकोन आहे तो बदलत जातो. एखादी फिमेल फुल ब्लोन जर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजची शिकार असेल तर ओबेसिटी, पाळी सतत अनियमित येणे, त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे मनावरचे परिणाम, डिप्रेशन, प्रेग्नन्सी न राहणे किंवा इन्फर्टिलिटी, यामुळे हा सगळ्या तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफवर असर करणारा एक डिसीज आहे. त्यामुळे या डिसीजचं लक्षण आणि त्याला जाणणं खूप गरजेचं आहे. उपचारांमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्टर्स टिपिकली 2-3 गोष्टी इम्पॉर्टंटली सुचवतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज आय सेड इट इज अन अ लाईफस्टाईल डिसीज. मोस्ट इम्पॉर्टंट इज टू मॅनेज युअर लाईफस्टाईल इन अ प्रॉपर वे बाय कीपिंग युअर हाईट अँड वेट इन युअर बॅलन्स स्टेट. दॅट मीन्स वजन तुमच्या उंचीप्रमाणे ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. तुमच्या पोटाचा जो वाढलेला घेर असतो पोटाच्या अवतीभोवतीचा तो घेर, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये मेल हार्मोन्स वाढण्याचं प्रमाण जास्त राहतं आणि अशा कंडिशन्समध्ये तुमची पाळी अनियमित होणं किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज जास्त ॲग्रिवेट होणं ठरू शकतं. त्यामुळे कुठलाही डिसीज जर तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते वजन कमी करणं. वजन कमी करण्याचा सल्ला तुम्हाला डॉक्टर तुमच्या उंचीप्रमाणे तुमचं वजन किती आहे त्या पद्धतीने देतील. आणि जसं मी म्हटलं या आजारामध्ये थिन लिम्ब PCOS पर्सन सुद्धा असतात. यांच्यामध्ये सुद्धा लाईफस्टाईल ही महत्त्वाचीच गोष्ट ठरते. लाईफस्टाईल म्हणजे तुमच्या उंचीप्रमाणे वजन कमी किंवा जास्त असेल तर ते त्या पद्धतीने मॅनेज करणं, प्रॉपर डाएट घेणं, हेल्दी प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणतो जसं साखरेचे प्रॉडक्ट, मैदा, बेकरी प्रॉडक्ट, अनफायब्रस फूड, जंक फूड, पास्ता, पिझ्झा, एरिएटेड ड्रिंक्स, हे जे आत्ताच्या जनरल यंग पिढीमधलं खाणं आहे हे सगळंच तुमच्या PCOSला ॲग्रिवेशन फॅक्टर म्हणून कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे लाईफस्टाईल ॲब्सोल्युटली इन हेल्दी वे चालू करणं हे तुमच्या लाईफ लॉंग लॉंगिव्हिटीसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे डायटिशियनचा प्रॉपर सल्ला घेऊन त्याप्रमाणे वजन कमी करणं. देर विल बी नो शॉर्टकट्स फॉर द वेट लॉस. इट शुड बी गो इन अ प्रॉपर वे सो दॅट इट विल गिव्ज यू अ हेल्दी लाईफस्टाईल ॲज वेल ॲज तुम्हाला लॉंग टर्म त्याचे फायदे मिळतील. एखादी फिमेल पर्टिक्युलरली ज्या यंग फिमेल्स आहेत त्यांच्यामध्ये PCOSचं मेन कारण PCOSचं मेन उद्देश फक्त पाळी रेग्युलर करणे
हाच असतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना लाईफस्टाईल कंट्रोल आणि जर खूपच हार्मोन्स इरेग्युलर असतील तर ठराविक काळासाठी हार्मोनल पिल्स असे मेडिसिन सुचवतो. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तुम्हाला तुमच्या लाईफच्या प्रत्येक स्टेजवर मॅनेज करावा लागतो. जसं इफ इन केस यंग फिमेल आहे, देअर मेन मोटो इज टू हॅव एन अ चाइल्ड ऑर बिअर अ चाइल्ड. ॲट दॅट मोमेंट ऑफ टाइम वी हॅव टू थिंक अबाउट द फर्टिलिटी ट्रीटमेंट. आणि ही फर्टिलिटी ट्रीटमेंट त्यांच्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन, हार्मोनल इम्बॅलन्स यावर ठरते. देर आर मल्टिपल स्टेप बाय स्टेप अप्रोच इन दॅट फर्टिलिटी ट्रीटमेंट. म्हणजे आपण हळूहळू मायनर वेनी पुढे जाऊ शकतो. जसे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ओव्ह्युलेशन इंडक्शनसाठी किंवा अंडी वाढण्यासाठी किंवा त्याची क्वालिटी वाढण्यासाठी तशा पद्धतीच्या टॅबलेट देऊन, ओव्ह्युलेशन स्कॅन्स करून, पाळी रेग्युलराईज करून प्रेग्नन्सी राहण्यासाठी डॉक्टर तुम्हाला हेल्प करू शकतात. आणि स्टेप बाय स्टेप अप्रोचनी तुम्ही पुढे जाऊ शकता अंटिल यू गेट द प्रॉपर सक्सेस ऑफ दॅट. डॉक्टर तुम्हाला पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअलाइज केस पाहून या पद्धतीने सल्ले दिले जातात. कुठले मेडिसिन्स, इंजेक्शन्स यामध्ये वापरायचे याच्याबद्दल पर्टिक्युलरली ॲडवाईस केला जातो. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इव्हन आफ्टर 35 to 40 तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजचे दूरगामी परिणाम शरीरावर झालेले दिसू शकतात. जसं वजन वाढणे, वजन लवकर कमी न होणे, डायबिटीजचे चान्स वाढणे. जनरल पॉप्युलेशनपेक्षा दोज वुमन हू आर हॅव्हिंग PCOS त्यांच्यामध्ये टाईप 2 डायबिटीजचा धोका खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळेच लाईफस्टाईल ऑन द टोज ठेवणे, व्यवस्थित मॅनेज करणे विथ युअर डाएट अँड युअर प्रॉपर हेल्दी diet as well as exercises. This is the main key behind the management of a PCOS. तर आपण बेसिक पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि त्याच्याबद्दलची माहिती घेतली. या पुढची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. धन्यवाद.